एक चिक्की तुम्हाला तोडून पण दाखवते बघा, ती मस्त झालेली आहे बघा, इझिली लगेच तुटत आहे। आज आपण मकर संक्रांत निमित्त तिळगुळाची चिक्की कशी करायची ते पाहणार आहोत। ही चिक्की बनवायला खूपच सोपी आहे, फक्त 2 साहित्यापासून बनणारी आहे। बाहेर दुकानात जशी चिक्की मिळते ना तशीच बनते। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे। चिक्की वातड व चिवट बनू नये म्हणून यामध्ये मी खास टिप सांगितलेल्या आहे। चिक्की चवीला खूपच छान लागते। तिळगुळ उष्ण आहे, तसेच तिळामध्ये भरपूर कॅल्शियम आहे व गुळामध्ये आयर्न आहे, त्यामुळे थंडीमध्ये याचे जास्तीत जास्त सेवन केले पाहिजे। तिळगुळाच्या बऱ्याच रेसिपी मी याआधी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे, त्यांच्या प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला तर ही कुरकुरीत चिक्की कशी करायची ते पाहूया। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।